वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूनं संपूर्ण महाराष्ट्र हादरले। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवीने 16 मे 2025 ला आत्महत्या केली। या आत्महत्येमागचं कारण हुंड्यासाठी छळ आणि कुटुंबियांनी दिलेला त्रास असं असल्याचं वैष्णवीच्या पालकांनी सांगितलं आहे। वैष्णवीच्या मृत्यूमुळे सर्वत्र खळबळ उडाली असून राजकीय नेत्यांपासून ते कलाकारांपर्यंत या घटनेबद्दल रोष व्यक्त केला जात आहे। अभिनेता हेमंत ढोमे, अभिनेत्री अश्विनी महागडे यांसारख्या कलाकारांनी सोशल मीडियावर वैष्णवी हगवणे प्रकरणी राग व्यक्त करत दोषींना शिक्षा देण्याची मागणी केली आहे। अशातच आता मराठी अभिनेता पुष्कर जोगनेही या प्रकरणी पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे। अभिनेता पुष्कर जोगने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत वैष्णवी हगवणे प्रकरणावर संताप व्यक्त केलाय। गुन्हेगारांना कठोर शिक्षा देण्याची मागणी अभिनेत्यांनी केली आहे। पुष्कर जोगने पोस्ट शेअर करत लिहिलं की खूप लाज वाटते जे काही महाराष्ट्रामध्ये घडतंय। आधी स्वारगेट प्रकरण, आता वैष्णवी। आपल्या भगिनी सुरक्षित आहेत का? एका मुलीचा बाप म्हणून भीती वाटते। आता पोस्ट टाकली की कोणीतरी ट्रोल करतच, पण आता गप्प बसून चालणार नाही ना। माणुसकी आणि आपल्या समाजातील निरागस भगिनींचा प्रश्न आहे। गुन्हेगारांना कठोर शिक्षा द्या। मराठी अभिनेत्री अश्विनी महागडे हिने नुकतीच सोशल मीडियावर स्टोरी शेअर करत वैष्णवी मृत्यू प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे। तसेच आरोपींना योग्य ती शिक्षा द्या अशी मागणी देखील तिने त्याद्वारे केली आहे। या स्टोरीमध्ये अभिनेत्रीने लिहिलंय की ही माणसं शिकलेली, पैशाने श्रीमंत असली तरीही मानसिकता की सुनेला मारहाण करून दरवेळी माहेरकडून काही ना काही आणायला सांगणे ही क्रूर बाब आहे आणि आरोपींना योग्य ती शिक्षा व्हायला हवी। आता जर हे प्रकरण दाबले तर पुन्हा एकदा पैसे आणि पद यांचा विजय होईल आणि न्याय व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह यावर आताच वचक बसणे गरजेचे आहे। यासह अभिनेत्रींनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना टॅग करत देखील केलं आहे। आपलीच लाडकी बहीण या घटनेचा जाहीर निषेध अशी पोस्ट लिहून अश्विनी महागडेने या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। दरम्यान वैष्णवीचे फरार झालेले सासरे राजेंद्र हगवणे आणि नवरा सुशील हगवणे यांना पोलिसांनी अटक केली आहे। वैष्णवीच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये तिच्या शरीरावर मोठ्या जखमा निदर्शनास आल्याचं आणि तिला वेगवेगळ्या हत्यारांनी मारहाण केल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे। त्याचबरोबर वैष्णवीच्या माहेरच्यांनी आरोप केला आहे की तिच्या सासरच्यांनी हुंड्यासाठी तिचा मानसिक छळ आणि शारीरिक छळ केला। वैष्णवीच्या लग्नाच्या वेळी 51 तोळे सोनं, एक फॉर्च्युनर गाडी आणि इतर महागड्या वस्तू दिल्या गेल्या होत्या। इतकं देऊनही सासरच्यांनी वैष्णवीकडे पैशांची मागणी आणि त्याचबरोबर तिला घरातून बाहेरही काढलं। वैष्णवीच्या आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे। या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली होती। अटकेनंतर असलेल्या आरोपींमध्ये वैष्णवीचा पती शशांक, सासू लता, नणंद करिश्मा यांना अटक केली। मात्र मागच्या 8 दिवसांपासून सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे फरार होते। दोघांनाही भावंदन पोलिसांनी आज पहाटे पुण्यातील स्वारगेट परिसरातून अटक केली आहे। दोघांना अटक केल्यानंतर वैष्णवीने मृत्यू प्रकरणात आणखी महत्त्वपूर्ण खुलासे होण्याची शक्यता आहे। पोलिसांनी दोघांची प्राथमिक चौकशी केली आहे। तसेच आरोपी फरार झाल्यानंतर कुठे गेले, त्यानंतर त्यांना कोणी मदत केली, कुठे लपून बसले याची माहिती अद्याप मिळाली नाही। घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत, पण या संपूर्ण घटनेनं महाराष्ट्र पेटून उठला आहे। सर्व ठिकाणाहून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत। कुणी म्हणतंय यांना जास्तीत जास्त शिक्षा द्या, कुणी म्हणतंय त्यांचं घर, प्रॉपर्टी जाळून टाका, असा संतापजनक वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत।